नमस्कार, स्वागत आहे आपलं शीर्षू कॉर्नरमध्ये। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी मसाल्यामध्ये भेंडीची भाजी बनवणार आहे। भेंडीची भाजी ही बऱ्याच जणांची चिकट होते, तर भाजी चिकट होऊ नये म्हणून काही खास ट्रिक सांगितलेल्या आहेत, तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा। इथं मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी ताजी आहे की नाही कसं ओळखायचं, तर भेंडीचा जो पाठीमागचा शेंडा असतो तो आपल्याला हाताने मोडून बघायचा। लगेच मोडला तर समजायचं भेंडी ही अगदी ताजी आहे। तर इथं मी भेंडीला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। धुवून घेतल्यानंतर आपल्याला सुती कपड्याने या पद्धतीने पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे। जर पाणी राहिलं तर भाजी ही चिकट होण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित असं सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण हे भेंडी या पद्धतीने चिरून घेऊया। मी शक्यतो 2 ते 3 भेंड्या या पद्धतीने घेते आणि चिरते, त्यामुळे जास्त टाईम लागत नाही। जर तुम्ही एक भेंडी चिरायला लागला तर त्याला जास्त वेळ लागतो, त्याचबरोबर जास्त चिकट असते, त्यामुळे पण एक भेंडी चिरायला जास्त वेळ लागतो। त्यामुळे या पद्धतीने भेंडी चिरून घ्यायची आहे। भेंडी चिरल्यानंतर आता आपण एक लसूण पण चिरून घेऊया। तर लसणाचा कांदा घेतलेला आहे अख्खा, तो खराब आहे की नाही बघायचा आणि त्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचा आहे। त्याच्यावरची पहिल्यांदा सुरुवातीला साल काढलेली आहे आणि या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे। पाठीमागचा भाग पण या पद्धतीने सेपरेट करून घ्यायचा आहे। तर बघा अगदी बारीक असे हे लसूण पण चिरून घेतलेला आहे। आता आपण मिरच्या कट करून घेऊया। तर मिरच्या मी इथं 3 घेतलेल्या आहेत। तुम्हाला जेवढ्या हव्या असतील त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करा। इथं मिरच्या जास्त तिखट आहेत, त्यामुळे मी फक्त 3 घेतलेल्या आहेत। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। मिरची तर बारीक करून घेतली तरी चालेल मिक्सरवरती, किंवा मग या पद्धतीने अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे। मी अगदीच बारीक चिरलेले आहे, तुम्ही पाहू शकताय, किंवा ठेचून घेतली तरीही चालेल। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण टाकलेला आहे। लसूणला चांगलं आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण इथं बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया, जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा कमी होईल। इथं आपण आता चिरून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची आहे। तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला भेंडी ही 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे आणि कंटिन्यूस असं हलवायचं आहे जोपर्यंत गॅसची फ्लेम हाय आहे तोपर्यंत। इथं मी थोडंसं हळद टाकून घेतलेले आहे। 1-2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम लो करायची आहे आणि 3 ते 4 मिनिटं तसंच आपल्याला भेंडी ही शिजून द्यायची आहे। त्याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही। जर तुम्ही सुरुवातीला भेंडीवरती झाकण ठेवलं तर भेंडीला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मग भेंडी आपली चिकट होते। तर बघा 5 ते 6 मिनिटानंतर या पद्धतीची भेंडी तयार होते। भेंडी अजिबात शिजलेली नाहीत आपली। तर आता काय करायचं आहे, भेंडीला आपल्याला आणखी 1-2 मिनिटं असं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे। जर तुम्ही सुरुवातीला मीठ टाकलं तर भेंडीला जास्त पाणी सुटलं जातं आणि त्यामुळे आपली भाजी ही चिकट होते। तर इथं मी गरम मसाला आणि धणे पावडर आणि त्याचबरोबर मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मीठ बघा तुम्ही 5 ते 7 मिनिटानंतर मी तर टाकलेलं आहे भेंडीला। जर तुम्ही असं मीठ जर नंतर टाकलं तर भेंडीला अजिबात पाणी सुटणार नाही आणि त्यामुळे भेंडी आपली चिकट होणार नाही। तर इथं मी 4 ते 5 मिनिटं चांगली भेंडी ही शिजवून घेतलेली आहे। भेंडी शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून ह्याला आणखी 1 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून शेंगदाण्याचं कूट हे चांगलं खरपूस असं भाजलं जाईल ह्याच्यामध्ये। तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी ही आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही। तर भाजी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं, सुरुवातीला स्टार्टिंगला आपल्याला मीठ अजिबात टाकायचं नाही। त्याचबरोबर गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे 1 ते 2 मिनिटं आणि त्याच्यानंतर मीडियम लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं आपल्याला भेंडीची भाजी बिना झाकता शिजवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून मसाले टाकून भेंडी ही 4 ते 5 मिनिटं शिजवायची आहे आणि त्याच्यानंतर दाण्याचं कूट टाकून आपल्याला 1-2 मिनिटं नंतर भेंडीची भाजी शिजवून घ्यायची आहे। तर या पद्धतीने ही आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या पुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।